गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे। उजनी आणि भीमा नदीत व सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने शहर जिल्ह्यात महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे। उजनीमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अनेक गावांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तसंच शहरामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची हानी झाली आहे। प्रभाग क्रमांक 22 मधील यतीमखाना, रामवाडी, लिंबेवाडी, धोंडीवा वस्ती, गैबीपीर नगर, विजापूर नाका, भीमनगर, कारगिल वस्ती या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी नागरिकांच्या घरात शिरले असून येथील जनता त्रस्त झाली आहे। या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पूजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेश कांबळे, शहर सरचिटणीस अभिजित कदम, शहर संघटक माणिक कांबळे, वसंत कांबळे, आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।